हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे बघा आपण हे ना 38 साईजचं ब्लाउज कटिंग करणार आहोत। त्याची एक घडी येते 9.5ची। तर बघा मी एवढं काही असं कापून घेते। इकडनं 1 मीटर कपडा आहे ना, इकडे स्लीव साठी सोडून देते। 4 फोल्ड करायचं आहे ना, म्हणून आता बघा तर साईडला ठेवते हा 2 मिनिटासाठी हा कपडा। तोपर्यंत आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घेऊ। आणि सिंपल ब्लाउज कटिंग आहे 4 टक्स बघू शकता तुम्ही। बघा आता 4 फोल्ड हे 2 फोल्ड केलं म्हणजे वेगळे वेगळे कापायची जरूर नाही। एकाच टाइम मध्ये 4 फोल्ड करून आहे ना, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण कट करू शकतो। आणि बघा आता इकडे 4 घड्या केले मी आणि शोल्डर घेते 5.5। हे 5.5 घेतलं शोल्डर। आणि हा मुंडा आहे ना, हा आपण घेतलाय 6 घेतलाय मी। असं राऊंड मध्ये ना बघा 6 घेतलाय, याचं लिहिते मी इथं। आणि आता पुढचा गडा घेऊ। 6.5 घेतलाय पुढचा गडा। रुंदीला आहे ना 2.5 घेते। हा बघा रुंदीला 2.5, लांबीला 6.5 घेतलाय। इकडनं पण 2.5च घ्यायचं आहे। आणि इथून असा काही गोल राऊंड करायचा आहे गड्याला। आणि बघा आता छातीचा भाग आहे ना, 38 साईजचं ब्लाऊज आहे ते एक घडी घेते मी 9.5ची। आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते। आणि इकडे ना 9 घेते, अर्धा इंच कमी करून घेते इकडे। बघा असं काही एकदम छान असं ड्रॉ करून मी तुम्हाला माप लिहून बी दाखवलेलं आहे आणि बोलून पण दाखवते। बघू शकता तुम्ही हा पुढचा गडा आहे, शोल्डर आहे, मुंडा आहे, परत हे छातीचं किती माप घेतलं ते पण लिहून दाखवलेलं आहे आणि कमरेचं माप आहे। तर चला आता तुम्हाला नक्की एक वेळेस व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर आपण पुढे बघूच। बघा आता इकडे ना हे कट करून घेऊ। आता शोल्डरचे 2 भाग करायचे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपलं वेगळं होईल इथून। आता हा इथूनच मी जॉईंट पुढचा गडा कापून घेते। हा बघा पुढचा गडा कापला। आता हा 2 मिनिटासाठी बॅक साईडला ठेवू आणि आता मधोमध कापून घेऊ, जेणेकरून हा 2 भाग मध्ये आपल्याला आणि खाकीचा भाग आपण कापून घेऊ। बघा आता छान असं मस्त कटिंग झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता माप घ्यायची ट्रिक मी तुम्हाला सांगते, बघू शकता। हे 3.5 हा पहिला टकचा अंतर आहे ना, 3.5 घ्यायचं आहे। हे लांबीला हा टक्स आहे ना 4चा घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। मी 4 घेतलं, इथं लिहून पण दाखवलेलं आहे। आणि याचं हा दुसरा टक्स आहे ना, याचं अंतर 2 घ्यायचं आहे असं काही। परत इथून हा तिसरा टक्स आहे ना, याचं बी अंतर इथून 2 घ्यायचं आहे आणि अशी सिधी लाईन ड्रॉ करून द्यायची। आणि मधला हा चौथा टक्स आहे ना, त्याचं बी इथून 2च घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही छान असं मस्त ब्लाऊज ड्रॉ झालेलं आहे। असा गोल राऊंड यायला पाहिजे छानपैकी, म्हणजे आपलं ब्लाऊज आहे ना कटोरीसारखं एकदम छान परफेक्ट आपल्या अंगावरती फिटिंगमध्ये बसतं। आणि बघा आता हा 2 मिनिटासाठी साईडला ठेवते। आणि हा बॅक पार्ट घेऊ। खालून ही पार्ट आहे ना 3ची घेते मी। आणि रुंदीला गडा आहे ना 2.5 घेते इथं। वरून पण 2.5च घ्यायचा आहे। गोल गडा आहे, अशी सिधी काही लाईन ड्रॉ करायची आणि मग नंतर इथून असं गोल करायचं आहे। गोल गडा सांगितलाय त्यांनी। आणि हा टक्स मागे 4 एवढे अंतरावर घ्यायचं आणि बॅक साईड आहे हे। पुढे उगतं ब्लाऊज आहे। त्यांनी जास्त काही गोल गडा असा याच्याने सांगितलाय, थोडा रुंदीला कमीच सांगितलाय। बघा छान असं मी तुम्हाला ओपन करून दाखवते। मस्त असा गोलगडा झालेला आहे, बघू शकता तुम्ही छान असा। आणि आता स्लीव कट करून घेऊ आपण। स्लीव पण आहे ना 12ची स्लीव आहे, लॉंग स्लीव।
हे बघा 12 घेतले मी इथं, इकडनं पण 12च घ्यायचं आहे आणि 3.5 वरती आपल्याला टिक करायची आहे. असं काही व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे हाताने मच्छी कट देऊन सण. आणि इकडे ना फिटिंग 5.5 घेतलं आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. आणि याचं जे माप आहे ना मी तुम्हाला घेऊन दाखवते किती येतं आहे खाकीचं, त्याच्या अंदाजावरनं मी तुम्हाला सांगू शकते. शोल्डरची शिलाई आपण ही फिटिंगची शिलाई राहते ना तिथून माप घ्यायचं आहे आणि शोल्डरच्या शिलाईपर्यंत माप घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही 7.25 येतं आहे. तर बघा इथं येतं आहे 7.25. हे बघा, सॉरी इथं डबल लाईन झाली. 1.5 इंच एक्स्ट्रा मी घेतलं इथून बी आणि इथून बी. हे बघा असं काही बाई मापलं स्लीव काढू शकतो आपण माप घेऊन. आणि 12ची स्लीव आहे ही. स्लीवची ड्रॉइंग पण केली आणि मी माप घेऊन तुम्हाला कसं घेतलं, माप किती घेतलं ते पण तुम्हाला समजावून सांगितलं. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा एकदम आपला 4-5 मिनटामध्ये साधा सिंपल ब्लाऊज कटिंग होतं आहे 4 टक्सवालं. तुम्हाला हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.